हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आय होप यू आर डुईंग वेल. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत तो PYQ डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, कारण का PYQ जी आहे ही खूप जास्त रोल इम्पॉर्टंट प्ले करत असतो आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये. आता याच्यामध्ये PYQ जेव्हा डिस्कस करत असताना आपण काय आहे की जनरली 2019 ते 2022 वेगवेगळ्या एक्झाममध्ये जे विचारलेले क्वेश्चन्स आहे आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि याच्यामध्ये काय करणार आहोत आपण विधिमंडळ, ठीक आहे, त्यानंतर जरा मुख्यमंत्री आणि त्यानंतर मंत्रिमंडळ त्यांचं. ठीक आहे, तर यांच्या संबंधित आपण काय करणार आहे PYQ डिस्कस करणार आहोत. ठीक. तर आता याच्या अगोदर जर आहे की एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू होत आहे कंबाईनसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी, ज्याची एक्झाम तुम्हाला माहीत असेल तर 16 जून 2024ला आहे आणि बॅच स्टार्ट होत आहे 25 डिसेंबर 2023 पासून. आणि याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट तुमचे कव्हर केले जाईल आणि तुमची फास्ट रिव्हिजन होऊ शकते. आणि त्यानंतर जे आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहणार. ठीक आहे, हे जे आहे हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहणार. आणि त्यानंतर जे आहे तर याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट तुमचे कव्हर केले जाईल, करंट अफेअर्ससुद्धा कव्हर केलं जाईल. ठीक आहे, तर हे तुमचं कंबाईनची जी आहे ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. त्यानंतर आहे राज्यसेवेची एक्झाम जर पाहिली तर जवळच आहे आपली 28 एप्रिलला 2024ला आहे, 28 एप्रिल 2024ला. आणि याची बॅच जे स्टार्ट होत आहे हे होत आहे 21 डिसेंबर 2023 पासून. ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. याच्यामध्ये तुमचं जे सेम जसं सर्व सब्जेक्ट जे आहे ते पूर्ण कव्हर केल्या जाईल. ठीक आहे, आणि हे सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये राहणार आहे. ठीक आहे, राज्यसेवा कंबाईन दोन्ही सुद्धा जर पाहिलं असेल हे तुमच्या फास्ट ट्रॅक बॅच स्टार्ट होत आहे. आता काय आहे की एक सरळ सेवा भरतीची ज्याची एक्झाम डिसेंबरच्या एंडिंगला आहे, जलसंपदा विभाग. तर गटकची ही जी आहे ही पोस्टिंग आहे, वॅकन्सीज आहे. तर याची सुद्धा आपण कोर्स आहे अवेलेबल आपल्या ॲपवर. विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे त्यावर हे अवेलेबल आहे. तर हे जर मला असं ऑनलाईन बॅच आहे, याच्यामध्ये सर्व रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सर्व गोष्टी राहणार आहे. आणि तुम्ही जे आहे काय करू शकता हे तुम्ही तिथं जाऊन बाय करून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे आहे तुम्ही याचं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत PYQ बद्दल डिस्कस करणार आहोत. आता PYQ डिस्कस करत असताना तर क्वेश्चन अगोदर काय आहे की क्वेश्चन नेहमी लक्ष देऊन ऐकायचा किंवा वाचायचा. ठीक आहे, कधी कधी काही शब्द असतं कोणतेही, कोणतेच नाही किंवा कोणतेही नाही असे काही शब्द असतात जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे, असे जे शब्द असतात ते काय करू शकतात तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. म्हणून जे आहे या अशा शब्दावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये विचारलं आहे कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. ठीक आहे, हा पहिला स्टेटमेंट आहे तुमचं सामान्य विधेयकाबाबत. ठीक आहे, हे सामान्य विधेयक आणि हे कोणतेही विधेयक दोन्ही सभागृहामध्ये असहमती असल्यास संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. ठीक आहे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे. ठीक आहे, आता काय आहे जर तुम्ही पाहिलं असेल काय आहे की जर समजा राज्य विधिमंडळ आहे. ठीक आहे, राज्य विधिमंडळ आहे. आता राज्य विधिमंडळामध्ये 2 सभागृह आहेत, म्हणजे जनरली असतात. म्हणजे आता जर आहे की 6 राज्यामध्ये आहे फक्त. अगोदर होतं जम्मू काश्मीरमध्ये, पण आता जम्मू काश्मीरमध्ये नाही, कारण का जर 2019मध्ये जेव्हा त्याचा केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर ते जे आहे तर आपण काय म्हणू शकतो तिकडे आहे नाही आता सध्या, ते आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. तर आता फक्त तिथं जे पाहिलं असेल तर विधानसभा आहे. ठीक आहे, विधानसभा आहे. म्हणजे काय आहे की अगोदर पाहिलं असेल जेव्हा राष्ट्रपतीच्या याच्यामध्ये जेव्हा भाग घेत असते निवडणुकीमध्ये, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात तर कोणत्या केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात जिथं विधानसभा आहे. तर मग दिल्ली होतं, पॉंडिचेरी होतं, आता जम्मू काश्मीर. म्हणजे तिकडे एक ॲड झालेला आहे आणि एक इकडे कमी झालेला आहे. ठीक आहे, तर इकडे जर पाहिलं असेल विधानसभा आहे आणि त्यानंतर विधान परिषद आहे. विधानसभा आणि विधान परिषद. आता काय आहे की विधानसभा विधान परिषद. आता जर पाहिलं असत की जर तुम्हाला कोणते एखादं बिल जर मांडायचं असेल, ठीक, तर एक जे आहे एक असते धनविधेयक. आणि आता जर धनविधेयक जर मांडायचं राहिलं हे फक्त जे आहे तुम्ही हे विधानसभेमध्ये मांडू शकता. ठीक आहे, धनविधेयक हे जे आहे तुम्ही विधानसभेमध्ये काय करू शकता मांडू शकता. पण जर दुसरं जर कोणतं सर्वसाधारण बिल आहे, सर्वसाधारण बिल जे आहे तर हे जे आहे हे तुम्ही जे आहे हे कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकता. ठीक आहे, सर्वसाधारण बिल जे आहे तुम्ही कोणत्याही सभागृहामध्ये काय करू शकता मांडू शकता. ठीक आहे, आणि जर पाहिलं असेल सर्वसाधारण बिल कोणीही मांडू शकते. ठीक आहे, एखादा कोणी सदस्य असला तो मांडू शकतो. आता कारण काय, आता नंतर दुसरी गोष्ट पाहिलं असेल धनविधेयक जे आहे एखादं जर विधेयक आलं आणि जे धनविधेयक आहे या नाही आहे हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तो दिलेला आहे तुमच्या सभापतीला. ठीक आहे, तो कोणाला दिला आहे तुमच्या सभापतीला. आता काय आहे की जर तुम्ही संसदेच्या बाबतीत पाहिलं
इकडे जसे दोन तुमचे सभागृह आहेत तसेच संसदेचे सुद्धा आहे, राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा लोकसभामध्ये जर काही एखाद्या बिलवर जर काही चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं काही सहमती बनत नाही आहे, तर या केसमध्ये इथं जे आहे इथं संयुक्त बैठक जी आहे बोलावल्या जाऊ शकते. ठीक आहे, संयुक्त बैठक काय करू शकते, बोलावल्या जाऊ शकते आणि संयुक्त बैठकमधून जे आहे ते काय करू शकते, तिथे तोडगा निघू शकतो. पण हे जे आहे, हे जी तरतूद आहे, हे राज्य विधिमंडळाच्या बाबतीत लागू नाही आहे. ठीक आहे, हे जे तरतूद आहे हे राज्य विधिमंडळाच्या बाबतीत लागू नाही आहे. कारण का विधान परिषद जर पाहिलं असाल, जर तुम्ही राज्यसभा आणि विधान परिषदेला जर कम्पेअर केलं, तर या दोघांना जेव्हा तुम्ही कम्पेअर करसाल तर यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. ठीक आहे, एखादं हे जर आहे, एखाद्या वेळेस काय करू शकता, जेव्हा हे जॉईंट सिटिंग, कारण की यांच्याकडे जर पाहिलं असेल एखादं बिल जे आहे डिले करायचं, समजा एखादं धनविधेयक असेल तर हे फक्त 14 दिवस तुम्ही ते काय करू शकता, हे डिले करू शकतात. जर सर्वसाधारण बिल जर असलं हे 14 दिवस करू शकतात आणि जर सर्वसाधारण जर बिल असलं तर ते काय जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे येणार ते राहणार फक्त 3 महिने आणि त्यानंतर दुसऱ्या याच्यात ते 1 महिना. म्हणजे टोटल जर पाहिलं असेल फक्त 4 महिने हे जे आहे सर्वसाधारण बिल काय करू शकतात, डिले करू शकतात. ठीक आहे, आणि हे जरी डिले केलं, यांनी याच्यामध्ये काही दुरुस्ती सुचवल्या, त्याच्यामध्ये अमेंडमेंट काही सुचवल्या, काही केलं आणि ते पुन्हा विधानसभेकडे गेलं तर विधानसभेत ते जे आहे त्याला नकारही सुद्धा देऊ शकते. म्हणजे जर पाहिलं राज्य विधिमंडळाच्या बाबतीत विधानसभा ही अल्टिमेट आहे, अल्टिमेट ऑथॉरिटी आहे विधानसभा. म्हणजे काय, विधान परिषदेत जे काही सांगितलं असेल त्याला ते ओव्हरराईड करू शकते. ठीक आहे, ते जे आहे त्याला ओव्हरराईड करू शकते. म्हणून काय आहे की कोणतेही बिल जे आहे, ठीक आहे, कोणतेही बिल आपण जर असं तिथं जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणतेही बिल, तर कोणतेही बिल नाही, धनविधेयक सोडून तुम्ही जे आहे विधेयक सोडून जे आहे तुम्ही सभागृह कोणत्याही सभागृहात मांडू शकता. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं त्याच बरोबर काय रॉंग आहे. सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहामध्ये असंमती झाल्यास दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. तर आता मी सांगितलं की संयुक्त बैठक जी आहे हे संसदेच्या बाबतीत तरतूद आहे, आपल्या राज्य विधिमंडळाच्या बाबतीत ही तरतूद नाही आहे. तर त्याच्यानुसार पाहिलं सेकंड स्टेटमेंट सुद्धा काय आहे तुमचं चुकीचं आहे. नंतर याच्यामध्ये विचारलं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद आहे. तर राखीव जागांची तरतूद जर पाहिलं असेल दोन्ही सभागृहामध्ये नाही आहे, फक्त जर पाहिलं असेल तर ते जे आहे तुमचं विधानसभामध्ये आहे, आर्टिकल 332. ठीक आहे, आणि त्यानंतर लोकसभेबद्दल जर पाहिलं असेल तर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये नाही, लोकसभेमध्ये आर्टिकल 330 आणि जो तुमचा प्रतिनिधित्व कायदा आहे 1951चा याचा सेक्शन 3. ठीक आहे, याच्यानुसार जर पाहिलं असेल तर लोकसभेमध्ये काय आहे, यांच्या सीट्स म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी म्हणजे SC आणि ST साठी काय आहे, सीट्स रिझर्व्ह आहे. तर हे सुद्धा जर पाहिलं असेल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात म्हटलं तर हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे, सेकंड चुकीचं आहे आणि थर्ड सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. तर याच्यापैकी आन्सर जर पाहिलं असेल वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे फोर्थ तुमचं काय राहणार आहे आन्सर, याचं राईट आन्सर राहणार आहे. ठीक, त्यानंतर आहे राज्यांनी विधान परिषदेचे गठन करायचे ठरवल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की प्रत्येक राज्यामध्ये तर विधान परिषद नाही आहे, पण एखाद्या राज्याला वाटलं की आम्ही जे आहे आम्हाला विधान परिषद असली पाहिजे, मग असली पाहिजे तर त्यासाठी त्यांना ठराव जो आहे तो संमत करावा लागत असतो विधानसभेमध्ये. ठीक आहे, आणि तो सुद्धा जर पाहिला असाल तर तो सुद्धा जो ठराव संमत झाल्यानंतर तो ठराव जाणार तुमच्या संसदेमध्ये आणि संसदेने जर ठराव पास केला तरच तुम्हाला विधान परिषद मिळू शकते, नाही तर विधान परिषद मिळू शकत नाही. काही दिवसाचे कोणाकोणाचे जर कोणाकोणी ठराव पाठवलेला आहे तो तिथं पेंडिंग राहतो. ठीक आहे, तो तिथं पेंडिंग राहतो आणि तरी पण त्याच्यावर जर पाहिलं असेल, म्हणजे एक्झाम्पल आहे वेस्ट बेंगॉलचं. ठीक आहे, त्यांनाही सुद्धा आतापर्यंत मिळालेलं नाही आहे विधान परिषद. ठीक आहे, तर विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असावी. ठीक आहे, आणि विधान परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी. आता काय आहे की जर पाहिलंय जर यांची जेव्हा संख्या ठरवण्याची जेव्हा हे येते, म्हणजे याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त 1/3 तुमच्या विधानसभेची जी संख्या आहे त्याच्या 1/3. ठीक आहे, हे जास्तीत जास्त म्हणजे कमाल या मॅक्झिमम. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल कमीत कमी, ठीक आहे, कमीत कमी किती असले पाहिजे तुमचे 40 असले पाहिजे. हे जे आहे हे किमान म्हणजे मिनिमम तुमचे एवढे असले पाहिजे, जास्तीत जास्त तुमचे एवढे असले पाहिजे आणि कमीत कमी तुमचे 40 असले पाहिजे. ठीक आहे, तर हे जे आहे हे तुमची संख्या जी आहे हे तुम्हाला संविधानामध्ये सांगितलेलं आहे का एवढी तुमची संख्या असली पाहिजे
तुमची जास्तीत जास्त 1/3 असली पाहिजे कशाच्या, विधानसभेची जेवढी संख्या आहे त्याच्या, आणि त्यानंतर जी आहे कमीत कमी किती असली पाहिजे तुमची, 40 असली पाहिजे. ठीक आहे. तर इथं विचारलेलं आहे की जास्तीत जास्त किती असली पाहिजे, 1/3 म्हणजे विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. आणि संख्या कमीत कमी किती, याच्यापेक्षा कमी नसावी म्हणजे 40. ठीक आहे. म्हणजे काय विचारलं आहे, याच्यापैकी अ आणि ब दोन्ही एकाच वेळी लागू होतात. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट तुमचे काय आहे, राईट स्टेटमेंट आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय विचारलं आहे की विधान परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधान परिषद हे कायमचे सभागृह आहे. ठीक आहे. आता जसं आहे की जर पाहिलं असं, जसं राज्यसभा आहे तसं इकडे एक समजा विधान परिषद आहे. राज्यसभा जसं कसं कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी असते, तसंच विधान परिषद सुद्धा कायमस्वरूपी असते. कायमस्वरूपी म्हणजे काय की जर तुम्ही जर लोकसभा आणि विधानसभेचा विचार केला तर हे दर 5 वर्षांनी काय होत असते, विसर्जित होत असते. दर 5 वर्षांनी काय होते, हे विसर्जित होते. आणि 5 वर्षांनंतर इलेक्शन जे आहे कंडक्ट केलं जातं, त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे काय आहे की त्याच्यामधले सर्व मेंबर जे आहे तर ते काय होणार, 5 वर्षापर्यंत तिथेच राहणार. ठीक आहे. इकडे सुद्धा जर पाहिलं असं 6 वर्षापर्यंत तिकडे राहणार, पण 6 वर्षापर्यंत तिकडे राहिले असले तरीही एका वेळेस सर्वजण रिटायर होत नाही किंवा सर्वजण ज्या एकाच वेळेस सर्वजणांची निवडणूक होत नाही. म्हणजे काय आहे की दर 2 वर्षांनी, ठीक आहे, दर 2 वर्षांनी काय आहे का इथले जर पाहिलं असं 1/3 मेंबर जे आहे हे काय होत असतात, निवृत्त होत असतात. इकडे सुद्धा सेम. ठीक आहे. दर 2 वर्षांनी होत असते. ठीक आहे. तर हे जर पाहिलं असेल तर हा जो आहे तर याचमुळे याला काय म्हटलं असते, कायमस्वरूपी सभागृह. म्हणजे काय आहे की पूर्ण जेवढे कोणते त्याच्यामध्ये मेंबर आहे तर पूर्ण मेंबर जे आहे तर ते कधीही रिटायर होत नाही किंवा कधीही सोबत त्यांची निवडणूक होत नाही. ठीक आहे. पण विधानसभेचं पाहिलं असेल तर सर्वांची निवडणूक होत असते आणि सर्वजण जे आहे एका वेळेस त्यांचा जेवढी टर्म आहे तेवढा त्यांचा कार्यकाळ आहे संपल्यानंतर मग पुन्हा त्यांचं जे आहे इलेक्शन किंवा निवडणूक होऊन जाते. ठीक आहे. तर हे असते तुमचं कायमस्वरूपी सभागृह, तुमचं राज्यसभा आणि विधान परिषद. आणि त्याचे दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर जे आहे रिटायर होत असतात. तर हे विधान परिषद जे आहे हे कायमचे सभागृह आहे. पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. त्यांचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी जे आहे निवृत्त होतात, हे सुद्धा तुमचं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात. आता आहे की जर पाहिलंय तर तुम्ही जर विधान परिषदेची जेव्हा निवडणूक असते याच्यामध्ये सर्वजण पार्टिसिपेट करत असतात का, नाही करत. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वजण पार्टिसिपेट करत नाही, कारण का याच्यामध्ये पाहिलं असाल 12 जण तर नामनिर्देशित केले जात असतात. विधान परिषद. ठीक आहे. आता विधान परिषदेमध्ये जर पाहिलं असं ना वेगवेगळ्या, ठीक आहे, वेगवेगळ्या म्हणजे कोणते की याला आपण म्हणू शकतो क्लास. क्लास म्हणजे सहकार, कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार, लिटरेचर म्हणजे तुमचं साहित्य, त्यानंतर आर्ट म्हणजे तुमचं कला, यस म्हणजे तुमचं सोशल सर्व्हिस म्हणजे सामाजिक सेवा, आणि त्यानंतर सायन्स म्हणजे तुमचं विज्ञान. या फील्डमधून जे आहे एवढे फील्ड जे तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे, या फील्डमधून काय केलं जातं, 12 जे आहे हे नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे. 12 लोक नॉमिनेट केले जात असतात. कोणाकडून केले जात असतात, विधान परिषदेच्या बाबतीत राज्यपालांकडून. ठीक आहे. राज्यपाल जे आहे हे काय करतात, नामनिर्देशित करतात. ठीक आहे. आता जर पाहिलं असेल जर तुम्ही विधान परिषदेचं हे जे आहे क्लास, पण जर तुम्ही जर पाहिलं असेल राज्यसभा, राज्यसभेचं तर राज्यसभेमध्ये फक्त लास म्हणजे काय, याच्यामध्ये जर पाहिलं असेल सहकार नसते, याच्यामध्ये सहकार नसते. याच्या मागचं कारण हे आहे कारण का जर सहकार हा जर पाहिला असेल, कारण की आपल्याकडे जे आहे तर 3 सूची असतात किंवा 3 लिस्ट आहे. म्हणजे काय आहे, केंद्र सूची, त्यानंतर राज्य सूची आणि त्यानंतर समवर्ती सूची. ठीक आहे. राज्य सूची, केंद्र सूची, त्यानंतर समवर्ती सूची, या 3 जे आहे आपल्याकडे लिस्ट आहे.
आता काही केंद्र सूचीमध्ये केंद्र राज्य जे आहे कायदे बनवू शकतात, राज्य सूचीमध्ये राज्य कायदे बनवू शकतात आणि समवर्ती सूचीमध्ये दोघंही कायदे बनवू शकतात. पण जर दोघांनी जर कायदे बनवला तर केंद्राचा जो कायदा असेल त्याला ते ओव्हरराईड करणार. म्हणजे केंद्राचा जो कायदा आहे तो काय होणार, ओव्हरराईड होणार याच्यावर, राज्याच्या. ठीक आहे. आता काय आहे की जो सहकार जो सब्जेक्ट आहे ना, याच्यामध्ये जो विषय आहे हा आहे राज्यामध्ये. ठीक आहे. हा जो विषय आहे सहकार हा आहे राज्यामध्ये. त्यामुळे जर पाहिलं असाल तर हे राज्यामध्ये हा लिस्ट, राज्याच्या लिस्टमध्ये जो आहे तो इन्क्लूड केल्या कारणाने जो आहे सहकार याच्यामधून जे आहे तर या फील्डमधून इकडे नामनिर्देशित केल्या जात असतात. राज्यसभेमध्ये सहकारमधून नामनिर्देशित केल्या जात नाही. तिकडे राष्ट्रपती करतात आणि इकडे जर पाहिलं असेल तुमचे राज्यपाल करतात. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल 1/3 मेंबर, जेवढे 1/3 जे आहे तर 1/3 कोण याच्यामध्ये निवडून देत असतात, जे तुमचे विधानसभेचे जे सदस्य असतात ते निवडून देतात. ठीक आहे. विधानसभेचे जे सदस्य असतात ते निवडून देत असतात 1/3 मेंबर. ठीक आहे. कारण की जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आता आपल्या राज्यामध्ये जेव्हा हे नवीन सरकार आलं त्याच्या अगोदर ते इलेक्शन पहा तुम्ही, राज्यसभेचे इलेक्शन होते आणि त्यात विधान परिषदेचे इलेक्शन होते. त्याच्यामध्ये जे आहे तर हे जर पाहिलं असेल ते काय केलं जात असतं, त्यांच्याकडून ते निवडून देत असतात. ठीक आहे. कोण, जे ते विधानसभेचे सदस्य असतात ते निवडून देत असतात. त्यानंतर जर पाहिलं असेल की 1/12 आणि 1/12. ठीक आहे. 1/12 हे दिलं जात असतं पदवीधर ते निवडून देत असतात आणि कमीत कमी 3 वर्षाची पदवी असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे हे कोण निवडून देत असतात, शिक्षक. आणि हे जे आहे यांच्या जर पाहिलं असेल 7 डिव्हिजनमधून निवडून देत असतात. ठीक आहे. हे 7 डिव्हिजनमधून काय करत असतात, निवडून देत असतात. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल बाकीचे जर पाहिलं असेल 1/3 जे आहे तर 1/3 जे राहत असतात तर जे तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या निवडून देणार. ठीक आहे. म्हणजे जे तुमचे नगरसेवक वगैरे नगरसेवक जे असतात ना, नगरसेवक जे वोटिंग करत असतात त्यांच्यामधून म्हणजे ज्यांना कोणाला वोटिंग करायचं असेल, जे कोणी सदस्य तिकडे उभे राहत असेल त्यांना जे आहे ते नगरसेवक वगैरे वोटिंग करत असतात. ठीक आहे. म्हणजे काय आहे की 12 जण नामनिर्देशित केल्या जात असतात. 1/3 जे आहे विधानसभेचे सदस्य स्वतः निवडून देतात. 1/12 जे आहे पदवीधर जे असणार, म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला नाव जे आहे रजिस्टर करावं लागते, त्यानंतर तुम्ही वोटिंग करू शकता आणि 3 वर्षाची कमीत कमी असली पाहिजे डिग्री तुमच्याकडे. 1/12 जे आहे शिक्षकमध्ये जर प्रायमरी शिक्षक जे आहे याच्यामध्ये वोटिंग नाही करत. ठीक आहे. प्रायमरी शिक्षक याच्यामध्ये वोटिंग नाही करत. आणि 1/3 जे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे त्याच्यामधून केल्या जात असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे तर हे तुमच्या याच्यामध्ये केलं जाते. आता प्रश्न हा आहे का, आता मला सांगा, जेव्हा विधानसभेचे सदस्य वोटिंग करत आहे, ठीक आहे, तर हे डायरेक्टली तुम्ही निवडून देत आहे का, म्हणजे तुम्ही डायरेक्टली निवडून दिलं का त्यांना, नाही. तुम्ही अगोदर विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांना निवडून दिलं. ठीक आहे. आणि त्यांना कोणी दिलं, या मतदारांनी, जे सामान्य मतदार आहे म्हणजे आपण सामान्य लोक, या सामान्य मतदार यांना निवडून दिलं आणि हे यांना निवडून देत आहे विधान परिषदेच्या सदस्यांना. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, हे इनडायरेक्ट झालं किंवा अप्रत्यक्ष झालं. हे काय झालं, तुमचं अप्रत्यक्ष निवडणूक झालेली आहे. ठीक आहे. अप्रत्यक्ष निवडणूक झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट इलेक्शन होत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय होत नाही, तुमचं डायरेक्ट इलेक्शन होत नाही. त्यामुळे जर पाहिलं असेल जे तुमचं 3rd नंबरचं जे तुमचं स्टेटमेंट आहे तर विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात, तर चुकीचं स्टेटमेंट आहे. तुमचं पहिलं दुसरं बरोबर होतं. महाराष्ट्रातून 6 प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून 6 सदस्य. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं की 6 नाही, हे किती आहे, 7 प्रशासकीय विभागातून 7 सदस्य निवडले जातात. ठीक आहे. हे कशाच्या बाबतीत, शिक्षकांच्या बाबतीत. ठीक आहे. आणि त्यानंतर पदवीधरच्या बाबतीत सुद्धा 7च निवडले जातात. ठीक आहे. तर हे जर पाहिलं असेल ड सुद्धा तुमचं चुकीचं आहे. तर याच्यानुसार जर पाहिलं असेल कोणते विधान बरोबर आहे तर याच्यापैकी अ आणि ब, म्हणजे 3rd नंबरचं स्टेटमेंट काय तुमचं राईट आहे. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे, तुम्हाला बरोबर विचारलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं, बरोबर कोणतं, चुकीचं काय विचारलं आहे, बरोबर काय विचारलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. ठीक आहे. आता काय आहे की 15 म्हणजे काय आहे की जर तुम्हाला मंत्री निवडायचे असेल तर 15% पेक्षा जास्त नसली पाहिजे तुमची जे विधानसभेची जी कोणती स्ट्रेंथ असेल तुमची त्याच्यात. पण याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे सीएम सुद्धा, म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्र्याला धरून 15% तुमचे असले पाहिजे. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं काय आहे, रॉंग आहे. आणि जर विधानसभेचं, आता हे झालं 15% नॉर्मल
यांच्यासाठी म्हणजे जर आपले म्हणजे दिल्ली जी विधानसभा सोडली तर, कारण का दिल्लीच्या विधानसभेसाठी 10% केलेलं आहे. ठीक आहे, दिल्लीच्या विधानसभेसाठी किती आहे 10%. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल मुख्यमंत्री म्हणजे व्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्री धरून. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हे झालं तुमचे जास्तीत जास्त, कमीत कमी तुमचे 12 तर असलेच पाहिजे. जास्तीत जास्त तुमचे 15% तुमच्या विधानसभेच्या संख्येपेक्षा, आणि कमीत कमी 12 मेंबर किंवा 12 मंत्री असले पाहिजे. ठीक आहे, राज्याच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या मुख्यमंत्र्यांसहित 12पेक्षा कमी असता कामा नये. तर तुमचं हे स्टेटमेंट बरोबर आहे. दिल्ली मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्या 15% नाही, तर आता मी सांगितलं तुम्हाला 10%. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणतं विधान तुमचं बरोबर आहे, तर सेकंड नंबरचं तुमचं काय आहे विधान बरोबर आहे, या राईट आहे. ठीक, त्यानंतर आता विचारलेलं आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदारसंघ या अनुसूचित जमातीसाठी किंवा जातीसाठी, म्हणजे काय विचारलं आहे की SC आणि ST यांच्यासाठी किती जे आहे सीट्स रिझर्व करून ठेवलेले आहे महाराष्ट्रामध्ये. किती सीट्स रिझर्व करून ठेवलेले आहे, तर त्या केलेल्या आहे 33 जी आहे हे तुमच्या SC साठी, आणि 14 जे आहे हे आहे तुमच्या ST साठी. हे झालं तुमचं विधानसभेचं. लोकसभेचं जर पाहिलं असेल तर लोकसभेसाठी आहे 5 आणि 4, 5 SC आणि 4 ST. ठीक आहे, 5 SC आणि 4 काय आहे तुमचं ST साठी. ठीक आहे, तर याचं हे जे आहे हे तुमचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, हे काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. आणि पण तो तुम्ही जर विचार केला लोकसभेचा, ठीक आहे, लोकसभेच्या 2008च्या डिलिमिटेशनच्या रिपोर्टनुसार जर पाहिलं असेल की जर आपल्याकडे जर 543 जी आपली संख्या आहे, ठीक आहे, 543 जी आपल्याकडे काय आहे संख्या आहे, तर याच्यापैकी जर पाहिलं असेल SC साठी किती, SC आणि ST साठी किती, तर SC साठी जे आहे तर हे केलेले आहे 84. ठीक आहे, SC साठी किती केलेले आहे 84, आणि त्यानंतर ST साठी केलेले आहे तुमच्या 47. ठीक आहे, आणि जे मग बाकीच्या उरलेले किती याच्यापैकी, तर याच्यापैकी उरलेले आहे तुमच्या 412. तर 412 जे आहे हे जनरलसाठी आहे. तर हे लक्षात ठेवा की 2008च्या कधी तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतो की 2008च्या डिलिमिटेशन जे कमिशन आहे किंवा ते आयोग आहे, तर त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर 543 सीट्सपैकी 412 जे आहे हे तुमच्या सर्वसाधारण किंवा जनरल कॅटेगरीसाठी आहे. SC साठी 84 आहे आणि ST साठी किती आहे 47 आहे. जर विधानसभेचा आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला तर 33 जे आहे हे SC साठी आहे, ST साठी 14 आहे. लोकसभेचा विचार केला महाराष्ट्राच्या बाबतीत तर लोकसभेच्या किती आहे 5 आहे SC साठी आणि 4 आहे तुमच्या ST साठी. तर तुमचं पहिलं स्टेटमेंट जे आहे किंवा पहिलं जे तुम्हाला जे ऑप्शन दिलं आहे ते काय आहे राईट आहे. ठीक आहे, नंतर विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ठीक आहे, कोणतं विधान तुमचं योग्य आहे, तर काय सांगितलं की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. ठीक आहे, हे तुमचं पहिलं स्टेटमेंट आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेने 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचं आहे. तर असं आहे का 2/3 जर बहुमताने तुम्हाला संमत करायचं असेल हे तुम्हाला राज्याला करावं लागतो. ठीक आहे, हा जो आहे हा तुम्हाला कोणाला करावा लागतो, राज्याला करावा लागतो. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे, पण दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं जे आहे साधे बहुमत वापरून जे आहे साधे बहुमत वापरून ते काय करू शकतात, सरळ सरळ तो कोणता जो ठराव असेल ते संमत करू शकतात आणि संमत झाल्यानंतर तुमच्या राज्याला विधान परिषद मिळणार. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे, फक्त ए. विधान परिषदेच्या बाबतीत विचारलेलं आहे. विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/3 अधिक असणार नाही. ठीक आहे, सदस्यबद्दल आताच आपण पाहिलेलं 1/3 असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसले पाहिजे. तर हे कशाचं राहणार आहे विधानसभेचं. ठीक आहे, विधानसभेच्या सदस्य एकूण संख्येच्या 1/3 अधिक असणार नाही. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. विधानसभेच्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 अधिक असणार नाही, तर हे तुमचं चुकीचं आहे. 45 पेक्षा जास्त नसावी. ठीक आहे, तर हे तर तुम्हाला सांगितलं होतं मी 40. 30 पेक्षा पण हे पण चुकीचं आहे 40. तर पहिलं तुमचं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, हे आपणच आताच डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर जे आहे जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठवले आहे, जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक आहे.
आता आहे की समजा राष्ट्रपती आहे आणि राज्यपाल आहे. एखादं जर संसदेने काय केलं, एक बिल आहे, संसदेने काय केलं, एक बिल आणलं किंवा विधेयक आणलं, ते राष्ट्रपतीकडे पाठवलं. ठीक आहे, राष्ट्रपतीकडे पाठवल्यानंतर राष्ट्रपती काय करू शकते, राष्ट्रपती त्याच्यावर संमती देऊ शकते, एक तर संमती नाकारू शकते किंवा ती पेंडिंग ठेवू शकते, संमती नाकारू शकते. त्यानंतर एक तर काम करू शकते, संमती देऊ शकते, नाही तर ते पुन्हा पुनर्विचारासाठी पाठवू शकते. ठीक आहे, राज्यपाल सुद्धा 3 गोष्टी करू शकते. सेम राष्ट्रपती आणि राज्यपाल याच्या बाबतीत पाहिलं सारखी पॉवर आहे, पण एक ॲडिशनल जे आहे राज्यपालाकडे काय आहे की हे तर 3 गोष्टी आहे, 1 2 3 हे तर आहे, चौथी गोष्ट काय यांच्याकडे, राज्यपाल काय करू शकते, एखादं जर विधेयक असेल ना, एखादं विधेयक जे आहे ते काय करू शकते, राष्ट्रपतीच्या विचारासाठी किंवा राष्ट्रपतीच्या पुनर्विचारासाठी काय करू शकते, ते राष्ट्रपतीकडे काय करू शकते, हे यांच्याकडे रिझर्व करून, यांच्याकडे राखीव ठेवून हे राष्ट्रपतीकडे पाठवू शकते. आता जेव्हा हे बिल आलं, ठीक आहे, संसदेने जर एखादं बिल राष्ट्रपतीकडे पाठवलं असेल, संसदेने एखादं बिल राष्ट्रपतीकडे पाठवलं, राष्ट्रपती काय करणार, त्याच्यावर संमती देणार आणि ते पुन्हा जर त्यांनी पुनर्विचारासाठी जर त्यांनी संसदेकडे, कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभेकडे किंवा संसदेकडे जर पाठवलं त्यांनी, तर तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस करू किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करू नाही करू, जर तसं जर बिल आलं तर राष्ट्रपतीवर त्याच्यावर संमती देणे बंधनकारक असते. राज्यपालाच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्या 3 केसमध्ये जर राज्यपालाने जर ते बिल राखीव ठेवलं नसेल राष्ट्रपतीसाठी, तर तो काय करू शकतो, एकतर त्यांनी जर ते पुनर्विचारासाठी जर तुमच्या विधिमंडळाकडे जर पाठवलं असेल, ठीक आहे, पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे त्यांनी बिल पाठवलं आणि ते बिल त्याच्यामध्ये दुरुस्ती करू नाही करू तसंच आलं, तर त्याच्यावर संमती देणं राज्यपालाला बंधनकारक असते. ठीक आहे, म्हणजे काय आहे की राष्ट्रपतीला सुद्धा बंधनकारक असते आणि राज्यपालाला सुद्धा बंधनकारक असते. पण राज्यपालाने जर एखादं विधेयक जर राखीव ठेवलं असेल राष्ट्रपतीसाठी आणि राष्ट्रपतीकडे ते बिल आलं असेल आणि राष्ट्रपतीने म्हटलं की नाही हे पुनर्विचारासाठी पाठवा, तुम्ही राज्यपालाला सांगितलं, असे आदेश दिले आणि त्याने सांगितलं की तुम्ही राज्यपाल जे आहे तुम्ही ते विधिमंडळाकडे पुन्हा पाठवा. जेव्हा पुन्हा पाठवल्यानंतर जर विधिमंडळाने त्याच्यामध्ये चेंजेस करू या नाही करू, तसं जर तिकडे बिल आलं तर त्यांच्यावर राष्ट्रपतीवर असं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे, अशी किंवा कोणतीही टाइम लिमिट संविधानामध्ये तरी सांगितली नाही आहे की तुम्ही एवढ्या वेळात त्याच्यावर संमती दिली पाहिजे या नाही दिली पाहिजे. ठीक आहे, तर हे देणे बंधनकारक असते. तर हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे, बंधनकारक नाही आहे राष्ट्रपतीवर. जर एखादं तुमचं विधिमंडळाचं बिल जर त्या राष्ट्रपतीकडे आलं असेल तर राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीला 6 महिन्यांचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. तर 6 महिन्याचा कालावधीच निश्चित नाही केला, म्हणजे कालावधीच निश्चित केला नाही, 6 महिने 4 महिने कोणताच नाही. ठीक आहे, एकतर बंधनकारक नाही आहे आणि दुसरी गोष्ट हे सुद्धा नाही आहे. तर याचा विचार केला तर दोन्ही विधान चुकीचे आहे तुमचे. ठीक आहे, जे 1 मिनिट काय आहे की जर तुम्ही पाहिलं असाल, राष्ट्रपती आहे आणि राज्यपाल आहे. ठीक आहे, यांच्याकडे बिल आलं, हे संमती देणार. ठीक आहे, हे पुन्हा जे आहे एक तर संमती जर धनविधेयक नसलं तर संमती नाकारू शकते. ठीक आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल हे रिकन्सिडरेशनसाठी काय करू शकतात, नाकारू शकते म्हणजे पेंडिंग ठेवू शकते आणि पुन्हा पुनर्विचारासाठी पाठवू शकते. सेम यांच्याकडे राहणार. ठीक आहे, पुनर्विचारासाठी. पण एखादं बिल जे आहे तर एखादं बिल यांच्याकडे एक ऑप्शन राहू शकते, तर ते तुमच्या राष्ट्रपतीचा राहू शकतो का राष्ट्रपतीकडे पाठवण्यासाठी ते एखादं बिल राखीव ठेवू शकते. ठीक आहे, आणि ते राखीव ठेवल्यानंतर जेव्हा राष्ट्रपतीकडे जेव्हा हे बिल येणार तर राष्ट्रपती याच्यावर संमती देऊ शकते. ठीक आहे, याच्यावर संमती देऊ शकते किंवा पेंडिंग ठेवू शकते आणि त्यानंतर जवळ हे पुनर्विचारासाठी पाठवू शकते. पुनर्विचारासाठी जेव्हा हे बिल पुन्हा राज्यपालाकडे पाठवलं आणि राज्यपालाने विधिमंडळाकडे पाठवलं आणि विधिमंडळाने त्याच्यामध्ये चेंजेस करू नाही करू तसंच आलं आणि ते पुन्हा यांच्याकडे बिल आलं, तर यांच्यावर कोणतेही बंधन नसते. ठीक आहे, कोणतेही बंधन यांच्यावर नसते आणि त्यानंतर अशी कोणतीही लिमिट दिलेली नाही आहे किंवा कालावधी नाही दिलेला, या कालावधीत तुम्ही त्याच्यावर जे आहे संमती दिली पाहिजे, असा कालावधीसुद्धा नाही आहे आणि लिमिटसुद्धा नाही आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. तर याचं तुमचं दोन्ही विधान काय होते, तुमचे चुकीचे होते. त्यानंतर विधान परिषदेविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इनकरेक्ट जे आहे ते ओळखायचं आहे. विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते. धनविधेयकाच्या संदर्भात
विधान परिषद ते नाकारू शकत नाही, त्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते. धनविधेयकाच्या व्यतिरिक्त इतर विधेयकाच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते. राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आलेले आहे. तर हे तर स्टेटमेंट तुमचं चौथ्याचं राईटच आहे. इथं आहे की इथं तुम्ही पहा, जर तोडगा संयुक्त बैठक आहे का, इकडे असते का संयुक्त बैठक? संयुक्त बैठक फक्त संसदेच्या बाबतीत आहे, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत नाही आहे. तर तुमचं त्यानुसार जर पाहिलं तुमचं थर्ड जे स्टेटमेंट ऑटोमॅटिकली रॉंग आहे. संयुक्त बैठक दिसत आहे, संयुक्त बैठक नाही आहे इकडे. आणि इकडे बाकी जर पाहिलं विधान परिषद नष्ट करण्यासाठी ठराव संमत करू शकते की आम्हाला विधान परिषद नाही पाहिजे, ठराव संमत करू शकते. त्यानंतर धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही. धनविधेयक जे आहे विधान परिषद काय करू शकत नाही, नाकारू शकत नाही, ना त्यामध्ये दुरुस्ती सुचू शकत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ना चेंजेस सांगू शकत, ना ते नाकारू शकत. ठीक आहे, ते फक्त 14 दिवस डिले करू शकते, बाकी काहीच नाही. विधान परिषद 14 दिवस फक्त ते काय करू शकते, डिले करू शकते, त्याच्यामध्ये बाकी काहीच करू शकत नाही. आणि विधान परिषद आणि राज्यसभेचा जेव्हा तुम्ही विचार करसाल तर राज्यसभेला जास्त पॉवर आहे विधान परिषदेपेक्षा. ठीक आहे, तर हे तुमचे बरोबर आहे, फक्त थर्ड जे आहे तुमचं चुकीचं आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराच्या खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, हे विचारलेलं आहे. राज्य विधिमंडळाच्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या आणि भाषण करणाऱ्या व्यक्तींनाही राज्यघटनेने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे कोणी स्पीच देत असेल त्या व्यक्तींना काय आहे का विशेष अधिकार आहे, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच असते, स्वातंत्र्य आहे बोलण्याचं. ठीक आहे, त्या प्रकारचं तुमचं पहिलं स्टेटमेंट काय आहे, राईट आहे. राज्यपाल हा देखील राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असल्याने राज्यघटनेने त्यालाही राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिलेले आहे. आता पहा, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोघेही काय असतात, एकात्मिक भाग असतात. हे एक असतात संसदेचे आणि एक असतात हे विधिमंडळाचे. ठीक आहे, पण यांना जे आहे यांना जर पाहिलं असेल तर विशेष अधिकार दिले जात नाही. जरी ते एकात्मिक भाग असले तरी, इंटिग्रल पार्ट असले तरीही त्यांना जे आहे विशेष अधिकार दिले जात नाही. ठीक आहे, तर तुमचं सेकंड जे तुमचं जे स्टेटमेंट आहे हे काय तुमचं चुकीचं आहे. सभागृहाच्या प्रमुखाच्या अनुमतीशिवाय गृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही. ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे जे आहे जे कोणी तुमच्या सभागृहाचा प्रमुख असं, म्हणजे तुम्ही जर पाहिलं सभापती तुमच्या विधानसभेचा आणि विधान परिषदेचा तुमचा अध्यक्ष, त्यांच्या संमतीशिवाय तुम्ही कोणालाही अटक तिथं करू शकत नाही. मग तर काय, तर तुम्हाला रॉंग विचारलेलं होतं, तर सेकंड जे आहे तुमचं रॉंग आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विचारलं आहे की मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरून दूर करू शकतो, तर असं नाही आहे. पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे, तो आहे राज्यपालाला. आणि जर तुम्ही केंद्राच्या बाबतीत पाहिलं असाल तो आहे राष्ट्रपतीला. ठीक आहे, तर हे तुमचं पहिलं चुकीचं आहे. मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाचा प्रमुख असतो. ठीक आहे, तर राज्य विधिमंडळाचा प्रमुख कोण असतो, तो मुख्यमंत्री असतो. म्हणूनच त्याला जे आहे मुख्यमंत्री म्हटलं जाते किंवा चीफ मिनिस्टर म्हटलं जाते, आणि बाकीचे मिनिस्टर असतात किंवा मंत्री असतात. ठीक आहे, तर तुमचं जर पाहिलं असेल विधान जे सेकंड आहे हे राईट आहे. याच्यामध्ये ऑप्शन जर पाहिलं असाल विधान ए बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. विधान ए चुकीचे आहे, परंतु आर हे बरोबर आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान परिषदेतील सदस्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्या 1/3 असते. ठीक आहे, हे काय आहे, कमाल विचारलेलं आहे. तर हे किती आहे, 1/3. ते म्हणतात की 1/3 आहे तुमच्या विधानसभेच्या. तर तुमचं पहिलं स्टेटमेंट काय आहे, राईट आहे. भारतीय राज्यघटनेने विधान परिषदेतील सदस्यांची किमान संख्या 40 निश्चित केलेली आहे, हे सुद्धा बरोबर आहे, कारण का एवढाच रेशो आहे 40. ठीक आहे, विधान परिषदेच्या संरचनेबद्दल बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. संरचनेत बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीच नाही आहे. ठीक आहे, हा जो आहे तर हा अधिकार कोणाला दिला आहे, पार्लमेंटला दिलेला आहे. ठीक आहे, किंवा संसदेला दिला आहे, राष्ट्रपतीला हा अधिकार नाही आहे. जम्मू काश्मीर राज्य आता जम्मू काश्मीरमध्ये आहेच नाही, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, हे जे आहे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. जर विचार केला असता तर हे तुमचं जर म्हणजे जेव्हा हा क्वेश्चन विचारलेला आहे तेव्हा तिकडे होती, आणि त्यामुळे काय आहे जर तुमचं त्यानुसार जर पाहिलं असेल तुमचं थर्ड स्टेटमेंट चुकीचं होतं, हे राईट होतं. पण आता विचार केला तर हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे, तर पहिले दोन स्टेटमेंट होते हे काय आहे तुमचे राईट स्टेटमेंट आहे. ते तेव्हाची गोष्ट होती जेव्हा त्यांच्याकडे होती विधान परिषद. ठीक आहे, महाराष्ट्राच्या
विधानसभेच्या सभापतीबाबत खालील लक्षात ठेवा, म्हणजे खाली जे आहे स्टेटमेंट तुम्हाला विचारात घ्यायचे आहे. सभापती जो आहे महाराष्ट्र विधानसभेचा, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला विचारलेला आहे. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे, तर जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. आता मला सांगा, जेव्हा सभापती जो असतो, ठीक आहे, सभापती कशाचा, विधानसभेचा, तर तो जो आहे जे निवडून आलेले असतात त्यांच्याचपैकी एक जण असतो. आता इनकेस जर तो सदस्य त्या विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर तो त्या पदावर राहू शकतो का, नाही राहू शकत, कारण का तो त्याचा भागच नाही आहे. ठीक आहे, कारण का जर पाहिलं असेल जर तुम्ही विधानसभा आणि विधान परिषद यांच्यामध्ये जर, आणि इकडे तुम्ही लोकसभा आणि राज्यसभा, ठीक आहे, याचा जर विचार केला, लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानसभा आणि विधान परिषद याचा जेव्हा तुम्ही विचार करता तर लोकसभेचा सभापती त्यांच्यामधूनच असतो. ठीक आहे, त्यानंतर विधान परिषदेचा जो अध्यक्ष असतो त्यांच्यामधून असतो आणि विधानसभेचा जो सभापती असतो तो सुद्धा त्यांच्यामधून असतो. पण राज्यसभेचा नसतो. राज्यसभेचा जो आपला उपराष्ट्रपती असतो तो त्याच्यामध्ये काय तो असतो, तो तिथला पदसिद्ध अध्यक्ष असतो. ठीक आहे, पण हे जे आहे तर या केसमध्ये काय आहे की इथला जर कोणता आपला सभापती आहे, ठीक आहे, तो तर त्या सभागृहाचा सदस्य नसला तर त्या पदावर तो राहू शकत नाही. याचं सुद्धा ठीक आहे आणि याचंही सुद्धा. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, आपले पद सोडावे लागते. नंतर आहे की सभागृहातील कामकाज चालवण्यासाठी आणि त्याचे नियम करण्यासंबंधित त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयात आव्हान देता येते. तर आता जे आहे तर अल्टिमेट ऑथॉरिटी विधानसभेमध्ये सभापती असतो. ठीक आहे, अल्टिमेट ऑथॉरिटी जी आहे तर विधानसभेमध्ये कोण असतो, तुमचा सभापती असतो. त्यांनी काही तिथे जर दिलं असेल, ठीक आहे, नियमाबद्दल त्या तिथं तुम्ही बोलू नका या तुम्ही उभे राहू नका या तुम्ही एवढंच बोला किंवा तुम्ही तेवढंच बोला, हा जो आहे याला तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये आव्हान देऊ शकत नाही. ठीक आहे, कोणत्याही कोर्टामध्ये तुम्ही काय करू शकत, आव्हान देऊ शकत नाही. ठीक आहे, कारण का अल्टिमेट ऑथॉरिटी किंवा अल्टिमेट संविधान जर पाहिलं असेल त्या सभागृहामध्ये तो तिथला सभापती असतो किंवा तिथला अध्यक्ष असतो. ठीक आहे, तर त्यांनी जर काही निर्णय दिला असेल तर ते तुम्ही जे आहे त्याला आव्हान नाही देऊ शकत. किंवा एखाद्याला काय कधी काय होत असते की एखादा जर जास्त बोलत असेल किंवा जास्त जर कोणाला एका दिवसासाठी त्यांनी जे आहे सस्पेंड केलं किंवा एका दिवसासाठी त्यांना काही पनिशमेंट दिली तर त्या केसमध्ये जे आहे तर त्या केसमध्ये तुम्ही आव्हान नाही देऊ शकत. उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असो, कुठेच आव्हान देऊ शकत नाही तुम्ही. ठीक आहे, तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो. ठीक आहे, तो कामकाज समितीचा अध्यक्ष असतो, त्यानंतर नियम समितीचा अध्यक्ष असतो. ठीक आहे, तर त्यानंतर आहे की तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संयुक्त बैठक तर येतच नाही. राज्य विधिमंडळाच्या बाबतीत संयुक्त बैठक नसतेच, तर तुमचं डी सुद्धा काय चुकीचं आहे. मग विचार केला तर ए आणि सी काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. थर्ड आन्सर जे आहे तुमचं राईट आन्सर आहे. विधानसभेच्या सभापती विरुद्ध अविश्वास सभाबाबत खाली विधान विचार घ्या. म्हणजे सभापतीला तुम्हाला पदावरून दूर काढायचं आहे तर त्यासाठी तुम्ही अविश्वास आणला तर असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्यास 1 महिन्याची नोटीस देणे बंधनकारक आहे. तर नाही, 14 दिवसाची तुम्हाला नोटीस द्यावी लागते. ठीक आहे, 1 महिन्याची नाही, तुम्हाला 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. तर तुमचं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. सभापतीस आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधी ठराव विचारत असताना तो बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या अगेन्स्टच काय आहे की आता विचार करा, तुम्ही या पदावर आहे, तुम्हाला काढायचं या पदावरून काढत असताना आणि तुम्ही अशी मीटिंग ठरलेली आहे की सर्वजण बोलणार आहे यांना या पदावरून का काढलं जाईल, तर त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष राहणार का, नाही राहणार. तुम्ही अध्यक्ष राहणार का, नाही राहणार. दुसरा कोणीतरी तिथं जे आहे तुमच्या बाबतीत काही जरी जर तुम्हाला निर्णय द्यायचा असेल किंवा तुमच्या बाबतीत काही जर डिस्कशन करायचं असेल किंवा चर्चा करायचं असेल, तुम्ही त्या पदावर अध्यक्ष नाही राहणार. ठीक आहे, तुम्हाला कारण की तुमच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगाव्या लागणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या पदावरून दूर करायचं आहे. मग तुम्ही तिथं अध्यक्ष राहणार का, नाही राहणार. मग तुम्ही जो आहे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. तर तुमचं बी जे आहे स्टेटमेंट राईट आहे. अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात. आता समजा कधी काय होत असते की नॉर्मली जर पाहिलं असेल जेव्हा मतदान सर्वजण करतात तर सर्वजण जो सदस्य म्हणजे नॉर्मल जो सदस्य आहे त्या विधानसभेचा, तर त्या विधानसभेचा जो नॉर्मल सदस्य असेल तसाच तो सदस्य राहणार आहे जो तुमचा सभापती अगोदर होता. म्हणून काय आहे की जेव्हा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला वोटिंग करावं लागणार तर त्याचमध्ये तो वोटिंग करणार. ठीक आहे, असं नाही आहे की टाय झालं ना आता मी वोटिंग करतो, तसं नाही. तर ते जे सर्वजण आहे तर जेव्हा सभापती असतो तेव्हा तो टाय करू, म्हणजे जेव्हा तो सभापती असतो तेव्हा टाय झालं तर तेव्हा तो करू शकतो. पण नॉर्मल जेव्हा त्याच्याबाबत अविश्वास प्रस्ताव आहे आणि ते सर्व चर्चा सुरू आहे तर त्या केसमध्ये तो पहिल्या इन्स्टन्समध्ये किंवा पहिल्यांदा जो आहे तो त्याच्यामध्ये काय करणार आहे, वोटिंग करणार आहे आणि समान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाही. तर हे सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे, राईट स्टेटमेंट आहे. याच्यानुसार जर पाहिलं असेल बी आणि सी तुमचं काय स्टेटमेंट राईट आहे. समजलं का, म्हणजे तुम्हाला 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते.
तुमच्या जर एखादा तुम्हाला पदावरून दूर काढता तुम्ही अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही, तुम्ही नॉर्मल जसे आहे सदस्य तसेच नॉर्मल सदस्यासारखे तुम्ही राहणार आणि त्यांच्यासोबतच तुम्हाला तिकडे बसावं लागणार. ठीक आहे, ते चर्चेमध्ये भाग सुद्धा घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग काय तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला वोटिंग करावं लागणार आहे. जसं टाय वगैरे झालं तेव्हा वोटिंग करतो तसं नाही राहणार. ठीक आहे, त्यानंतर आहे, एक मिनिट, ठीक आहे. राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 हे राज्य विधिमंडळा संबंधित आहे. तर हे जे आहे हे संसदे संबंधित आहे, राज्य विधिमंडळा संबंधित नाही आहे. ठीक आहे, हे जे आहे राज्य विधिमंडळा संबंधित नाही आहे. तर हे कशा संबंधित आहे, हे आहे तुमचं संसदेच्या संबंधित आहे. जर तुम्ही राज्य विधिमंडळाचे जर विचार केला तर ते जे आहे तुमचं भाग 3 प्रकरण 3 भाग 6. ठीक आहे, प्रकरण 3 भाग 6 हे जे आहे तुमच्या राज्य विधिमंडळा बाबतीत आहे. तर तुमचं पहिलं स्टेटमेंट काय तुमचं चुकीचं आहे. मिझोरम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड यांच्या विधानसभेची संख्या जी आहे 60 पेक्षा कमी आहे म्हणते. ठीक आहे, म्हणजे मिझोरम किंवा अरुणाचल प्रदेश किंवा उत्तराखंड, ठीक आहे, या तिन्ही याचं जर पाहिलं असेल तर ते म्हणत आहे की 60 पेक्षा या तिन्ही याची कमी आहे. तर 60 पेक्षा तिन्ही याची कमी नाही आहे. ठीक आहे, 60 पेक्षा तिन्ही याची कमी नाही आहे. तर तुम्ही अरुणाचल प्रदेशची जर पाहिली असेल तर याची 60 आहे. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशची किती आहे 60 आहे. मिझोरमची 40 आहे. ठीक आहे, याचे 40 आहे, याचे 60 आहे. या दोन याच्या तुम्ही हे दोन फक्त इतर राज्यात दिले असतं तर ते स्टेटमेंट तुमचं राईट असतं. पण उत्तराखंडमध्ये जर पाहिलं असेल उत्तराखंडमध्ये किती आहे 70 आहे, 70 आहे. ठीक आहे, इथं किती आहे 70 आहे. तर तुमचं बी जे स्टेटमेंट आहे हे सुद्धा चुकीचं आहे. राज्यपालांना योग्य वाटतील तितके अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य विधानसभेत नामनिर्देशित करता येते. तर योग्य वाटते एवढं नाही, जेवढे वाटते नाही. तर अगोदर एक होतं जेव्हा हा क्वेश्चन आलेला आहे तेव्हा एक होतं, पण नंतर जर पाहिलं असेल आता जेव्हा रिसेंट जेव्हा अमेंडमेंट त्याच्यामध्ये करण्यात आलं तर त्याच्यामधून जे आहे हे काढून टाकण्यात आलेलं आहे. तर नामनिर्देशित अँग्लो इंडियन जे आहे तुमचं विधानसभेत या तुमचं संसदेच्या लोकसभेत असं त्यांच्यासोबत नामनिर्देशित आता ते केले जात नाही. तर आता जर विचार केला तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आताही विचार केला आणि तेव्हाही विचार केला तरी चुकीचं होतं. अँग्लो इंडियनच्या नामनिर्देशित तरतूद 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर ते अगोदरचं होतं तर तेव्हा ते वाढवण्यात आली होती, पण आता जे आहे आताही बंद झालेली आहे. म्हणजे चारही स्टेटमेंट जर पाहिलं असून तुमचे हे सर्व चारही स्टेटमेंट काय आहे रॉंग आहेत आताचा विचार केला तर. ठीक आहे, आणि तेव्हाचा विचार केला होता तर तेव्हा जो आहे तर हे स्टेटमेंट तुमचं काय होतं राईट होतं. ठीक आहे, राज्य विधान परिषदेचे 1/3 सदस्य राज्यपालाकडून नियुक्त होतात. विधान परिषदेचे 1/3 सदस्य विधान परिषदेचे 1/3 सदस्य विधानसभेकडून निवडले जातात. तर हे स्टेटमेंट तुमचं काय आहे राईट आहे. राज्य विधान 1/4 स्थानिक हे सुद्धा जर पाहिलं हे चुकीचं आहे, 1/3 आहे. ठीक आहे, सी चुकीचं आहे. राज्य विधान परिषदेचे 1/12 सदस्य पदवीधर कडून निवडले जातात. हे स्टेटमेंट तुमचं काय आहे राईट आहे. आणि हे जे आहे नियुक्त केले जातात म्हणतात तर 1/3 नियुक्त केले जात नाही. ठीक आहे, 12 जण नामनिर्देशित केले जात असतात, नियुक्त नाही, नामनिर्देशित केल्या जात असतात. ठीक आहे, नियुक्त नामनिर्देशित सारखंच आहे पण 1/3 नाही. ठीक आहे, नामनिर्देशित आणि नियुक्त हे काय आहे दोन्ही सारखं आहे पण 1/3 नाही. ठीक आहे, तर हे किती जण असतात ते 12 जण असतात फक्त. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं काय आहे चुकीचं आहे, म्हणजे बी आणि सी. ठीक आहे, नियुक्तच म्हणजे नामनिर्देशित होते. नियुक्तच म्हणजे काय होत असते नामनिर्देशित होत असते. तर म्हणजे हे जर पाहिलं असेल राज्यपालाकडून किती केले जात असतं म्हणतात 1/3, तर 1/3 नाही केले जात असतात, ते 12 जण केले जात असतात. 1/3 जर पाहिलं असेल हे जे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जात असतात, हे 1/4 नाही. ठीक आहे, म्हणजे त्यासमोर जर पाहिलं असेल ए तुमचं रॉंग आहे, सी तुमचं रॉंग आहे, बी आणि डी जे आहे तुमचं काय आहे बरोबर आहे, बी आणि डी. त्यानंतर सेम क्वेश्चन आहे इकडेच. ठीक आहे, विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबत अधिकार अनुच्छेद 169 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, याचं जर पाहिलं असेल 169 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे आर्टिकल 169 आणि आर्टिकल 171 मध्ये याची रचना सांगितली आहे, कंपोजिशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, विधान परिषदेच्या बाबतीत. तर हे तुमचं पहिलं स्टेटमेंट जे आहे हे बरोबर आहे. जेथे विधान परिषद निर्माण करायची आहे अथवा असलेली रद्द करायची आहे त्यासंबंधी राज्याच्या विधानसभेचा ठराव साध्या बहुमताने नाही, साध्या बहुमताने नाही. साध्या बहुमताने कोण करणार? पार्लमेंट करणार किंवा संसद करणार. ठीक आहे, इकडे विशेष बहुमत लागणार. संसदेमध्ये तसा ठराव अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो, तर तिकडे साध्या बहुमताने. म्हणजे तुझ्यानुसार अ आणि क जे आहे तुमचं बरोबर आहे. अ आणि क जे आहे तुमचं बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? ठीक आहे, म्हणजे काय, जे तुम्हाला त्यांना जे आपण काय म्हणतो असतो की जे इंडिव्हिज्युअल डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे ते कोणत्या केसमध्ये वापरू शकत नाही. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमता आणता. ठीक आहे, पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमता आणा. विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याची विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास आणि विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. काय विचारला? विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या, तर इथं नाही, विधानसभेने स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. म्हणजे या केसमध्ये जर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आमची जे विधानसभा आहे तुम्ही बरखास्त करा आणि त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, या केसमध्ये त्यांची जी आहे इंडिव्हिज्युअल, ठीक आहे, तो आपला जो अधिकार असतो तो आपला जो डिस्क्रिशनरी पॉवर दिली आहे ते स्वतःची वापरू शकत नाही. ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना काम करणार लागणार आहे. या केसमध्ये, बाकीच्या केसमध्ये ते स्वतःची वापरू शकते, पण या केसमध्ये जे आहे स्पष्ट बहुमत आहे, त्या स्पष्ट बहुमताच्या केसमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर तुम्हाला ते करावंच लागते. तर तुमचं फोर्थ जे आहे तुमचं राईट स्टेटमेंट आहे. विधानसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, विधानसभा नाही आहे, हे विधान परिषद असते. विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, हे सुद्धा जर पाहिलं असतं वरिष्ठ सभागृह कोणतं असते? विधान परिषद असते. विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, हे बरोबर आहे. विधानसभा सदस्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे, हे चुकीचं आहे. इथं जर पाहिलं असतं 25 वर्ष आहे, 30 वर्ष तुमचं विधान परिषद, तर डी तुमचं रॉंग आहे. ठीक आहे, डी तुमचं रॉंग आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं आहे? वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? तर ए बी डी. तर थर्ड जे स्टेटमेंट आहे तुमचं कायमस्वरूपी सभागृह कोणतं असते? तुमचं विधान परिषद असते, विधानसभा नसते. ठीक आहे, आणि त्यानंतर वरिष्ठ म्हणून आणि तिकडे जर पाहिलं असेल तर तिकडे जर तुम्हाला मेंबर बनायचं, राज्यसभा असो या तुमचं विधान परिषद असो, तिथं मेंबर बनायचं असेल तुम्हाला 30 वर्ष लागतात. पण इकडे जर मेंबर बनायचं असेल इकडे तुम्हाला 25 वर्ष लागतात विधानसभेमध्ये. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल वरिष्ठ सभागृह जे असते ते विधानसभा नसते, विधान परिषद असते. सर्वसाधारण कार्यकाळ यांचा 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ते स्टेटमेंट त्याच्यानुसार पाहिले असेल तुमचे. याच्यामध्ये विचारलं आहे भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्या अगोदर त्या व्यक्तीने विधानसभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. तर असं स्टेटमेंट नाही आहे. ते अगोदर बहुमत तुम्ही सिद्ध करू शकत नाही. तुम्ही जर म्हटलं तुम्हाला सिद्ध नाही करावं, तुम्ही फक्त क्लेम करू शकता. राज्यपालाकडे जायचं, राज्यपालाला म्हणायचं की आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही जे आहे किंवा मला मुख्यमंत्री बनवा. मग त्याला जे आहे त्या मुख्यमंत्र्यांना जे आहे ती शपथ दिला जाईल आणि शपथ दिल्यानंतर त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही तुमचं जे आहे बहुमत सिद्ध करा. ठीक आहे, दुसरा मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्या अगोदर नाही, झाल्यानंतर. तर हे तुमचं चुकीचं स्टेटमेंट आहे. राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं असाल आपल्या राज्यामध्ये 2019 मध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यानंतर उद्धव ठाकरे जे होते ते कोणत्याही सभागृहाचे नेते नव्हते, तर ते जे आहे तर ते सुद्धा मुख्यमंत्री बनलेले होते. ठीक आहे, तर तो सदस्य नसला तरी व्यक्ती जो आहे तो मुख्यमंत्री बनू शकतो, पण 6 महिन्याच्या आतमध्ये जो आहे तो कोणत्याही सभागृहाचा जो आहे तो सदस्य बनला पाहिजे. ठीक आहे, तर बी तुमचं स्टेटमेंट राईट आहे. मंत्रिमंडळाच्या शक्तीचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खासगी मताचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो, हे सुद्धा बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केले जाते, तर हे स्टेटमेंट काय आहे तुमचं? डी चुकीचं आहे. तर याचा विचार केला बी आणि सी. ठीक आहे, बी आणि सी. उपमुख्यमंत्री पदाबाबत विधानांचा विचार करा.
पद घटनात्मक नाही आहे. उपमुख्यमंत्री पद म्हणून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन दोन सध्या उपमुख्यमंत्री आहे, कारण का ते पद जे आहे ते घटनात्मक नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर राजकीय सोय म्हणून त्याची नेमणूक केली जात असते. ठीक आहे. हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचं आहे. हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाच्या निष्पत्ती आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की हे जे पाहिलं असं ते आघाडीचं किंवा जे स्थानिक राजकारणी असते, ठीक आहे, तर त्यांच्या याचं काय आहे ही निष्पत्ती आहे. ठीक आहे. हे काय आहे त्यांची निष्पत्ती आहे. तर म्हणजे याचा विचार केला तर अ ब ड काय आहे वरीपैकी सर्व बरोबर आहे तुमचे. त्यानंतर काय आहे की खालीपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. ठीक आहे. त्यानंतर मंत्र्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी नसावी. ठीक आहे. हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक तर नियुक्ती करायची आहे आणि जर विचार केला तुम्ही हे दोन्ही स्टेटमेंट एकामेकाला कोरिलेट करता तर तुमचे अ आणि ब काय आहे तुमचे बरोबर आहे. त्यानंतर जर पाहिलं असं मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालयीन चौकशी करू शकत नाही, तर हे आर्टिकल 164 मध्ये नाही आहे. आर्टिकल 64 मध्ये अजून जर पाहिलं काय आहे की मंत्र्याचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवतील. ठीक आहे. आणि जर अगोदरचं पाहिलं मुख्यमंत्र्याबाबत जरी विचारलं होतं की राज्यपाल ठरवणार तर राज्यपाल नसते ठरवत, तिथं पाहिलं तुमचं राज्य विधिमंडळच ठरवत असते. याच्यानुसार जर पाहिलं अ आणि ब आणि ड तुमचं काय आहे राईट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मंत्र्याची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. हे सुद्धा बरोबर आहे. राज्य विधिमंडळाच्या नामनिश्चित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही. राज्य विधिमंडळाच्या नामनिश्चित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही, हे चुकीचं आहे. मंत्र्याचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निश्चित केले जाते, हे सुद्धाच काय आहे चुकीचं आहे. मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. मंत्री राज्य हे तर घेऊ शकणार तेव्हाच तर ते आन्सर देईल ना. जर त्यांनी जर भागच नाही घेतला तर ते कसे काय आन्सर देऊ शकणार. ठीक आहे. तर त्यांना भाग घ्यावाच लागणार तेव्हा ते काही जर एखाद्या डिपार्टमेंटबद्दल काही जर प्रश्न असेल तर ते उत्तर कोण देईल, मंत्री देईल. तर मंत्री त्याच्यामध्ये भाग घेईल तेव्हाच उत्तर देईल ना. तर हे तुमचं बरोबर आहे. राज्यपालांकडून केले जाते. तुम्हाला आताच मी सांगितलं निश्चित यांचे वेतन जे असते हे निश्चित राज्य विधिमंडळ करते आणि व्यक्तीला मंत्री नेमता येत नाही. तर राज्य विधिमंडळ नामधेय असो निवडून आलो असो दोन्ही लोकांना ते जे आहे काय करू शकता तुम्ही मंत्री बनवू शकता. तर याच्यानुसार पाहिलं अ आणि ड. इथं विचारलेलं आहे की मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 पेक्षा जास्त असता कामा नये. व्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्र्याला धरून. आणि मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर याच्या व्यतिरिक्त नाही आहे. ठीक आहे. इन्क्लुडिंग दोघांना म्हणजे जर पाहिलं मुख्यमंत्र्याला धरून आहे. ठीक आहे. मुख्यमंत्र्याला धरून आहे, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त नाही. तर तुमचं दोन्ही स्टेटमेंट जर पाहिलं ॲक्च्युली जर 12 पेक्षा कमी नसावी आणि त्यानंतर 15% एवढी 15% जास्त नसावी, हे जर विचार केला हे दोन्ही स्टेटमेंट तुमच्या म्हणजे ह्या दोन्ही ज्या तुम्हाला नंबर्स दिले हे बरोबर आहे. पण मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त नाही. ठीक आहे. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त नाही. ठीक आहे. तर दोन्ही विधाने चुकीचे आहे. ओके, थँक्यू. असं आहे की आता आपण जर पाहिलं टोटल बरेचसे क्वेश्चन आपण काय केलेले डिस्कस केलेले आहे. राज्य विधिमंडळ आहे, त्यानंतर तुमचं मुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर तुमचं मंत्रिमंडळ आहे. ठीक आहे. याच्याबद्दलचे बरेचसे काही आपण क्वेश्चन काय केलेले आहे डिस्कस केलेले आहे. त्याच्यामधून काही ॲडिशनल जे आहे इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. आय होप हे लेक्चर जे आहे तुम्हाला सर्व समजलं असणार आणि त्यानंतर जे हे तुम्हाला बेनिफिशियल राहणार तुमच्या एक्झाममध्ये. सो थँक्यू सो मच.